बदलापूर शहरामध्ये 2 वर्षांपूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट याच तारखेला आपण म्हणू शकतो एक काळा दिवस होता. काळा दिवस म्हणण्यामागचं कारण म्हणजे बदलापूर शहरात सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते झालं होतं. चिमुकलींवरती अत्याचार झाले होते. 2 चिमुकली यामध्ये पीडित होत्या, अल्पवयीन होत्या आणि शहरातील नामांकित शाळेमध्ये हा जो काही प्रकार आहे तो घडला होता. हा प्रकार घडल्यानंतर खरं तर आपण बघितलं तर आज 20 ऑगस्ट सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली होती. संपूर्ण दिवसभर आंदोलन सुरू होतं आणि याचे पडसाद देशभर उमटले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यानंतर आंदोलन झालं होतं. चिमुकलींना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले होते. खरं तर या प्रकरणातील जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचा सुद्धा एन्काउंटर यामध्ये झाला होता. असं असताना खरं तर पोलिसांविरोधात केस दाखल करण्यात आली होती, परंतु ती केस सुद्धा मागे घेण्यात आली. अक्षयच्या आईवडिलांच्या माध्यमातूनच ही केस पुन्हा एकदा मागे घेण्यात आलेली आहे. मागे घेतल्यानंतर जे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलनकर्त्यांचं नेमकं झालंय काय? जे जे आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्त्यांवरील आजही गुन्हे आहेत, त्याच पद्धतीचे आहेत. राज्य शासनानं खरं तर हे गुन्हे जे आहेत सरकारच्या माध्यमातून दाखल केलेले आहेत, तर काही गुन्हे जे आहेत ते रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यांच्यावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आता काही आंदोलनकर्ते आपल्या सोबत असणार आहेत. या प्रसंगी सध्या आपण बघितलं तर त्या चिमुकलींना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये संगीता चंदवणकर, दक्षता तांबे, स्वतः प्रियंका दामले ज्या सध्या उपनगराध्यक्ष आहेत, त्यांच्यासह इतरही अनेक महिला होत्या ज्या स्वतः आंदोलनकर्त्या म्हणून यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं. परंतु आपण बघितलं ज्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावरतीचे गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या आता या आंदोलनकर्त्यांच्या शासनाकडे काही मागण्या आहेत. त्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आपण बदलापूर पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे त्या ठिकाणी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून खरं तर आपण बघत असाल थोड्याच वेळात आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल झाले होते ते संवाद साधणार आहेत. यामध्ये नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत. खरं तर आता सत्ता या ठिकाणी बसलेली आहे, सत्ता आहे आणि त्यामुळे या सत्तेमध्ये असणारे जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आता काहीतरी हे जे काही गुन्हे आहेत ते मागे घेण्यासाठी काहीतरी महत्वपूर्ण पावलं जी आहेत ती उचलली जाऊ शकतात आणि त्याच आशेने खरं तर आज अनेक ज्या आहेत आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण अधिक माहिती घेणार आहोत. खरं तर 20 ऑगस्ट आजची तारीख 2 वर्षांपूर्वी आंदोलन झालं होतं शहरात. चिमुकल्यांना न्याय मिळावा यासाठी खरं तर आपण सगळेच रस्त्यावर उतरलो होतो. आज आंदोलनकर्त्यांवरती अद्याप आज पण गुन्हे दाखल आहेत. काय खर तर आजचा दिवस हा आपल्या मानव जातीला आणि आपल्या बदलापूरकरांच्या प्रत्येकाच्या स्मरणात राहील आणि अतिशय काळीमा फासणारा आजचा हा दिवस होता. आणि 2 वर्ष आधी चिमुकलीवरती जे अत्याचार झाले आणि आपण सगळेच बदलापूरकर ह्या गोष्टीने अतिशय संताप व्यक्त केला. आपण प्रत्येक जण ऐकून आपल्याला त्रागा होत होता. आपण सगळेच खवळलेलो आणि कुठेतरी उत्स्फूर्तपणे प्रत्येक बदलापूरकर बदलापूरकरचा एक नागरिक, एक आई, एक वडील, एक भाऊ म्हणून आपण सगळेच या आंदोलनामध्ये एकत्रित उतरलो होतो. हे आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर अनेकांवरती गुन्हे दाखल झाले, अनेकांवरती रेल्वेचे गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर त्या नराधमाचा एन्काउंटर झाला. त्याला जी शिक्षा अपेक्षित होती ती त्याला भेटली आणि कुठेतरी ही केस मिटली. पण ज्या आंदोलनकर्त्यांवरती हे गुन्हे दाखल होते ते अद्यापही ते गुन्हे दाखलच आहेत आणि ह्याचा सर्वात जास्त त्रास मी म्हणेन ज्यांच्यावरती रेल्वेचे गुन्हे आहेत
त्यांना होतोय, कारण त्यांना सतत कोर्टामध्ये हजेरी द्यायला जातोय. आज कितीतरी तरुण पिढी आहे की जी उत्स्फूर्तपणे त्या आंदोलनात उतरली होती आणि त्यांचा अधिकार समजून संविधानाने आपल्याला दिलेला एक अधिकार की जे काही चुकीचं घडलंय त्या अन्यायाविरुद्ध आपण सर्व एकत्रित उभं राहिलेलो. पण त्यांनी जेव्हा ह्यासाठी आवाज उठवला तर त्याच्या बदल्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेले. आज त्या नराधमाला शिक्षा देऊन 2 वर्ष झाली, पण ह्यांचा त्रास किंवा ह्या आंदोलनकर्त्यांचा, आमचा सर्वांचा त्रास काही अजून संपलेला नाहीये. अजूनही वारंवार कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागतात आणि कितीतरी तरुण असे आहेत की त्याच्यामुळे त्यांचे जॉब्स आहेत, त्यांचं एज्युकेशन आहे, पण कुठेतरी त्यांच्यावरती हा क्रिमिनल केस पडलेली आहे, त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येत आहेत. आणि ह्या सगळ्यासाठी आता हे कुठेतरी ना एक स्टॅग्नंट होऊन मला वाटतं बदलापूरकर सगळेच विसरलेले आहेत की ह्यांच्यावरती गुन्हे आहेत आणि आता त्याचं पुढे आपण काय केलं पाहिजे. म्हणून आज आम्ही ठरवलं की आज आपण सगळ्यांनीच एकत्रित भेटून याच्यातून आपण काहीतरी एक मार्ग, कारण जे झालं घडलं ते सगळं गोष्टी होऊन आता पुढे काय, कारण जे सफर करतायत ते अजूनही सफर करतायत आणि अजून किती टाइम करणार आहेत. शेवटी त्यांचंही करिअर आहे. या दादाला पण आता आम्ही तेच बोलत होतो, त्याला MPSC ची परीक्षा द्यायची आहे पण त्याच्यावरती गुन्हा आहे. काय करेल तो पुढे, त्याचं पण करिअर ऑलमोस्ट एक एज निघून गेल्यानंतर त्याला ते एक्झामही देता येणार नाही. असे अनेक जण आहेत, नोकरी सोडून त्यांना हाफ डे घेऊन कोर्टामध्ये हजर राहावं लागतं, सुट्ट्या घेऊन हजर राहावं लागतं, म्हणजे जस्ट की त्यांनी आवाज उठवला म्हणून त्याची शिक्षा ते अजूनही भोगतायत. एवढंच जर हे असंच कंटिन्यू राहील ना तर मग लोक याच्या पुढे 10 वेळा विचार करतील कुठल्याही गोष्टीमध्ये जाण्यासाठी किंवा आंदोलनासाठी उभं राहण्यासाठी. त्यामुळे आम्ही सर्वांनीच आता एकत्रित असं ठरवलंय की आपण आपल्या परीने जसं जमेल तसं वरती आपले जे मंत्री आहेत किंवा जे रेल्वे मंत्री आहेत यांची भेट घेऊन वरती सेंट्रलमध्ये आपण हा प्रयत्न करायचा की हे गुन्हे, स्पेशली हे रेल्वेचे गुन्हे, हे लवकरात लवकर कसे आपल्याला मार्ग काढता येतील किंवा त्याच्यातून काय आपल्याला एक पर्याय काढता येईल यासाठी आम्ही आता पाठपुरावा करणार आहोत. कारण कुठेतरी आता ना असं वाटलं होतं की आता थांबेल आणि आता ह्याच्यातून सोल्युशन निघेल, पण ते काही होताना दिसत नाहीये. रेल्वे ट्रॅक मध्ये उतरली होती, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायला यांना काय हरकत आहे. आमचा मूळ मुद्दाच तो आहे, जर प्रकरण सर्व संपलेलं आहे तुमच्याकडनं किंवा सरकारने त्याच्यानंतर जे काही राजकारण करून ते संपवलेलं आहे, ज्या पद्धतीने संपवलेलं आहे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण न्यायप्रविष्ट प्रकरण असताना हे सर्व झालंय. मला एवढंच म्हणायचं आहे की बाबांनो, आता तरी आमच्या ह्या तरुण मुलांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना कुठे जॉबसाठी प्रॉब्लेम होतोय, UPMCच्या एक्झामसाठी प्रॉब्लेम होतोय किंवा साधं परमिट करायचं असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम होतोय, तर आता हे गुन्हे तुम्ही मागे घ्या एवढीच आमची विनंती. इथे प्रकरणातले आरोपी सहज सुटतायत, सहज जामीन मिळतोय त्यांना, पण जे सर्वसामान्य बदलापूरकर होते, जे चिमुकलींसाठी रस्त्यावर उतरलेले होते, त्यांच्यावरती गुन्हे मागे घेतले जात नाहीत. कुठेतरी अशा भविष्यात अशा आंदोलनात सर्वसामान्यांनी सहभागी होऊ नये यासाठी ही कुठेतरी भीती सरकारकडून घातली जाते असं वाटतंय. हो, नक्कीच असंच प्रकरण आहे. या एकंदरीत बघताय आता तुम्ही आपल्या देशामध्ये काय ती अराजकता असते की कुठल्याही गंभीर विषयावर आपण चर्चा करायला गेलो तर आपल्याला कुठलं तरी एखादं नाव मिळतंय. पण आज मला या बदलापूरकर आणि बदलापूर जनतेचा खरंच खूप अभिमान वाटतो. आमच्या संगीताताई असतील, आमच्या प्रियंकाताई असतील, वर्षाताई असतील, तांबेताई असतील किंवा अजून आमचे जे काही सहकारी होते, हे भलेही कुठल्याही वेगवेगळ्या पक्षांमध्ये असू द्या किंवा राजकीय पक्षांमध्ये असू द्या किंवा जे आता सध्या सत्तेवर असलेल्या पक्षांमध्ये असू द्या, पण असे जे मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्याच्या वेळी हे सर्वजण बाकी सगळा पक्ष आणि सगळ्या गोष्टी विसरून आज इथे येऊन थांबलेले आहेत. का तर आमच्यासारखे जे विद्यार्थी होते किंवा आमच्यासारखे जी काही साधारण जनता आहे ती जेव्हा रस्त्यावर हा आवाज आमचा जो होता तो बुलंद करण्यासाठी आज ह्या आमच्या मागे उभे आहेत. प्रकरण असं होतं की आता प्रकरण संपूर्ण न्यायप्रविष्ट जरी असलं तरी आरोपी जो होता त्या आरोपीला फाशी झालेली आहे. म्हणजे तेच त्याचा एन्काउंटर झालेला आहे. त्याचा एन्काउंटर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या घरातील जे आरोपीच्या घरातील जे त्याचे पालक होते त्यांनी ही केस पुढे लढवण्यासाठी ते इच्छुकच नाहीयेत, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. आणि तरी सुद्धा गेली 2 वर्ष झाले आमच्या बरोबर जे असलेले बदलापूरमधील सर्व आमच्या भगिनी आहेत, आमचे बांधव आहेत, आमचे विद्यार्थी आहेत, यांच्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे, रेल्वे सारखे गंभीर प्रकारचे गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत. आमच्यातीलच काही विद्यार्थी जे आहेत ते काही परीक्षा देत आहेत, काही जण जॉबसाठी कुठे मोठ्या कंपन्यांमध्ये अप्लाय करत आहेत,
कोणाला घर घ्यायचं म्हणजे रेंटवर राहायचं आहे त्यांना एनओसी हव्या आहेत तर त्यांना सुद्धा एनओसी मिळत नाही आहेत. तर याचाच अर्थ असा आहे की या ज्या सरकारला आणि प्रशासनाला असं वाटतं की तुम्ही कुठलाही गुन्हा अगर जर घडत असेल तर तुम्ही डोळे बंद करून निमूटपणे आपापल्या घरामध्ये बसून राहा, त्याचं पुढचं काय करायचंय ते आम्ही ठरवू, पण तुम्हाला ह्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा कुठलाही एक अधिकार नाहीये. हे असं स्पष्ट दिसून येतंय. तरी सुद्धा मी या सरकारला, या प्रशासनाला, आमच्या इथे जे काय जमलेले सर्व जे विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा आमच्या ज्या भगिनी असतील यांच्या मार्फत एकच मी त्यांना एक विचारतोय की आम्ही आवाज उठवणं, ज्या काही बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल आम्ही आवाज उठवणं, शिक्षणासारख्या गंभीर विषयावर आम्ही आवाज उठवणं जर चूक असेल तर ही चुकी वारंवार ही बदलापूरची जनता आणि आमच्या हे पाठीशी उभे असलेले आमचे जे काय प्रतिनिधी आहेत हे नक्कीच करतील. 2 वर्षात किती पाठपुरावा केला, प्रत्येक वेळेला काय प्रशासनाकडून सरकारकडून उत्तर आली? गेली 2 वर्ष झाले आम्ही बऱ्याचशा राजकीय नेत्यांना जाऊन मिळतोय. त्यांना आम्ही प्रत्येकाला निवेदन देतोय की आम्ही काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार नाही आहोत. आमच्यावर साधी एनसी सुद्धा नाही हो पोलीस स्टेशनमध्ये. पण तरी सुद्धा आज आम्हाला ह्या प्रकरणामध्ये एवढं का गोवल्या जाते की आमचा आवाजच पूर्णपणे हा दाबला जातोय. तुमची परीक्षा पण होते ना एमपीएससीची काही? मी स्वतः म्हणजे माझं नाव सोहल अशोक खरे. मला 20 तारखेला इथेच मला अटक झाली. अटक झाल्यानंतर आम्हाला कल्याण येथे चौकीमध्ये दाखल करण्यात आलं. मी साहेबांना सांगितलं की साहेब येत्या काही दिवसांमध्येच 4 ते 5 दिवसांमध्ये माझा एमपीएससीचा पेपर आहे आणि मी त्या एमपीएससीच्या पेपरला अपियर होणार होतो. पण साहेबांनी मला सांगितलं आता तर तुम्ही गुन्हेगार झालात, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा देता येणार नाही. मग अशा माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांनी 10वी 12वी काही जॉबला जाणार आहेत, यांना प्रत्येक ठिकाणी एनओसीस लागतात. आज माझं जर का आयुष्य या फक्त एका गुन्ह्यामुळे, मी कुठलाही क्रिमिनल रेकॉर्डवरचा नाहीये किंवा काही नाहीये, पण फक्त या अशा गुन्ह्यांमुळे जर अशा आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवरती, पालकांवरती आणि भगिनींवरती जर अशा प्रकारचे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होत असतील तर मग जे मोकाट फिरणारे गुन्हेगार आहेत यांच्यावर ते गुन्हे का नाही, म्हणजे त्यांना एवढा अंकुश का नाहीये? मग त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही वेटीस धरताय का? आज श्रद्धा 2 वर्ष पूर्ण झाली. खरंच खूप म्हणजे एकदम असा प्रसंग होता तो की आपण खूप कॉन्टॅक्टमध्ये होतो. ज्यावेळी मी सेंट्रल हॉस्पिटलला त्या मुलींची मेडिकल करायला गेले होते, अक्षरशः ती मेडिकल जेव्हा होत होती तेव्हा माझं रक्त एवढं खवळत होतं. तर बदलापुरातला जो सामान्य नागरिक पूर्णपणे म्हणजे त्याचा काहीही संबंध नसताना त्या माझ्या मुली समजून असा प्रत्येक जण तिथे उतरला होता. तर माझं प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रत्येक राजकीय नेत्याला एवढंच सांगणं आहे की आज प्रत्येक जण काहीतरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तिथे उभा होता. तर आपल्या बदलापुरातले सगळे नागरिक आहेत, तर त्यांच्यावर जे झालेले गुन्हे आहेत, त्यांच्यावर जे झालेले केसेस आहेत, तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करून ते गुन्हे मागे घ्यावेत. कारण का माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला नव्हता, पण तरी सुद्धा आपल्या जे आपल्या भगिनी आहेत, जे आपले बांधव आहेत, आपण श्रद्धा आतमध्ये होतो, आपण बघितलं काय परिस्थिती होती, काय होती, तरी सुद्धा तुझ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हणजे अक्षरशः जो अन्यायाविरुद्ध तिथे बोलायला आला होता त्या प्रत्येकावर तुम्ही गुन्हे दाखल केले. तर मला असं बोलायचं आहे की जर का तुम्ही अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्यावर गुन्हे दाखल करत असाल तर मग न्याय राहिलाय कुठे? मग तुमची हुकुमशाहीच चालू आहे. मग मला समजा आता आमचे सोहेल भाऊ बोलतात की त्यांची एमपीएससीची परीक्षा होती, तसं ड्रायव्हिंग लायसन्स काढायला जाणाऱ्या मुलाला सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा मिळत नाहीये. मग माझा आता बोलण्याचा हेतू हा आहे की संगीताताईंनी दाखवल्याप्रमाणे जर का जो सहआरोपी होता त्या सहआरोपीला तुम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित करताय, त्या सहआरोपीला तुम्ही मंडळावर घेताय, तुमच्या संचालक मंडळावर घेताय, मग जे तिथे फक्त उपस्थित होते मग त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यासाठी प्रयत्न का नाही करत आहेत? आता जर का संगीताताईंनी दाखवल्याप्रमाणे ते जे लेटर आहे तर त्या लेटरमध्ये जर का असं उत्तर आलं असेल तर मला बालहक्क आयोगाच्या निदर्शनास हे दाखवावं लागेल. मीही आता मेल करते आयोगाला की अशा प्रकारे यांचं उत्तर आलेलं आहे. तर एक सहआरोपी या संचालक मंडळावर बसू शकतो का? तर ह्याचं निदर्शनास हे आणून देणं गरजेचं आहे तितकंच. तर मी आता ते संगीताताईंकडून लेटर घेऊन ते निदर्शनास आणून देणार आहे. आणि माझी प्रत्येक सत्ताधारी पक्षाला, प्रत्येक राजकीय नेत्याला एवढीच विनंती आहे की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत प्लीज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते लवकरात लवकर काढून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. मला या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की आता सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की 2024 साली 25 तारखेला त्याचा एन्काउंटर झाला. आता फक्त प्रशासनाला, सरकारला
आणि इकडच्या लोकप्रतिनिधींना इतकंच आवाहन करते की एका महिन्यामध्ये जर याच्यावर त्यांनी तोडगा नाही काढला तर आम्ही पुन्हा एकदा इथे आंदोलनासाठी बसणार आहोत. हे प्रत्येकाचं मत आहे. इतकंच या माध्यमातून सांगते मी.